महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आपलं व्यक्तिमत्व घडतं इथे। आपले विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा जपणारे जय बालाजी कलेक्शन ओतूर। आमच्याकडे नवनवीन शूटिंग शर्टिंग साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन वेअर्स, सहावार साडी, नववार साडी, हँडलूम, स्वेटर असं सर्व काही जय बालाजी कलेक्शनच्या भव्य दालनात योग्य दरात उपलब्ध। सण उत्सव जवळच आले तर मग आजच भेट द्या जय बालाजी कलेक्शन ओतूर। आमचा पत्ता नवीन एसटी स्टँड जवळच, ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। प्रोप्रायटर अक्षय शेठ डुमरे पाटील, जय बालाजी कलेक्शन ओतूर। संपर्क 8600 77 39 87। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील लाखो भक्त भाविकांचे श्रद्धास्थान, स्वयंभू दत्तगुरू महाराजांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलापूर नगरीत शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी दिवसभर भरघोस कार्यक्रमांनी श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे। यावेळी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राने अकलापूर नगरी दुमदुमली असल्याचे चित्र पाहायला मिळाले। साधू संतांची तपोभूमी तर अनेक विख्यात साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी तीर्थक्षेत्र अकलापूर येथे स्वयंभू दत्तात्रय महाराजांचे भव्य दिव्य देवस्थान असून दरवर्षी या ठिकाणी देवस्थानच्या वतीने भव्य दिव्य सजावट करत स्वयंभू दत्तगुरू महाराजांचा तिथीनुसार दत्त जयंती व गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त जन्म उत्सव मोठ्या भक्तिभावाने तर जल्लोषात साजरा केला जातो। यावेळी लाखो भक्त भाविक मोठ्या संख्येने अकलापुरात स्वयंभू दत्तगुरू महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी येत असतात। शनिवारी पहाटे 5 वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होऊन महाअभिषेक, ध्वजारोहण, होमोहन, महाआरती, भजन, महाप्रसाद, दिंडी व पालखी सोहळा, कीर्तन सोहळा असे कार्यक्रम या ठिकाणी पार पडले जातात। या दरम्यान सद्गुरू दत्त महाराजांचा जन्मोत्सव निमित्ताने सायंकाळी 4 वाजता हरिभक्त पारायण मनोहर महाराज सिनारे यांचे सुरसाव्य कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। सायंकाळी 6 वाजता मूर्ती अभिषेक होऊन जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। लाखो भक्त भाविकांनी मनोभावे दानातून दत्त महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडलाय। यावेळी दत्त मंदिर परिसरात विविध खेळण्यांचे, खाऊचे, कपडे, संसार उपयोगी तर जीवन उपयोगी वस्तू विक्री व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती। देवस्थानच्या वतीने भक्त भाविकांच्या विसाव्यासाठी भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला होता। भाविक भक्तांसाठी प्रशस्त वाहनतळ देखील उपलब्ध करून देण्यात आले होते, तर रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते। असे विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले। तर भक्त भाविकांना चविष्ट अशा पोटभर महाप्रसादाचे आयोजन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते। हा संपूर्ण जन्मोत्सव सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी श्री दत्त देवस्थान ट्रस्ट अकलापूर, दत्त भक्त भाविक, ग्रामपंचायत अकलापूर, विविध संस्था अकलापूर, समस्त ग्रामस्थ अकलापूर, मुंजेवाडी, आभाळवाडी, एलखोपवाडी, शेळकेवाडी, सेवाभावी मंडळ मुंबई, दिगंबरा ग्रुप पुणे तर पठार भागातील भक्त भाविक यांसह आदींचे सहकार्य लाभले आहे। अकलापूर गावात श्री दत्त देवस्थान उत्सवानिमित्ताने लाखो भक्त भाविकांनी हजेरी लावणार या पार्श्वभूमीवर घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त या ठिकाणी पाळलाय। संगमनेर विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी निवडून आल्यानंतर अकलापूर गावातील श्री दत्त देवस्थानच्या जन्मोत्सवात पहिल्यांदा हजेरी लावत सद्गुरू दत्तात्रय महाराजांचे दर्शन घेतलंय। तर या देवस्थानचा दर्जा महाराष्ट्राच्या नकाशावर मोठ्या उंचीवर नेऊन ठेवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, संगमनेर। दत्तात्रयांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे। हे करत असताना अनेक दानशूर मंडळीनं अन्नदानाच्या माध्यमातून, देणगी स्वरूप किंवा वस्तू स्वरूपाच्या माध्यमातून भरपूर योगदान या ठिकाणी दिले।
देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था अतिशय सुंदर अशा प्रकारच्या नियोजनात केली। त्याचबरोबर प्रत्येक येणाऱ्या भाविकाला या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये येऊन दर्शन मिळालं, त्याचबरोबर महाप्रसाद मिळाला पाहिजे अशा प्रकारचा उपक्रम निश्चितपणाने या ठिकाणी चांगला प्रकारे देवस्थान ट्रस्टने आयोजित केला। त्याचबरोबर आता दुपारी 2 वाजता भव्य पालखी दिंडी सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी सायंकाळी बरोबर 5 वाजता हरिभक्त परायण मनोहर महाराज शेनारे यांचे कीर्तन होईल, त्यानंतर पाळणा होईल आणि त्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम होईल। सकाळी 8:30 वाजता अन्नदानाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तो अद्यापही चालू आहे। रात्री 11 वाजेपर्यंत महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी दत्त देवस्थान ट्रस्ट त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ त्यांच्या माध्यमातून होते। जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची त्या सर्व नागराची विनंती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत। त्याच्यामध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार असतील किंवा त्याचबरोबर एकलव्य फाउंडेशन अध्यक्षा जयश्रीताई थोरात असतील, त्याचबरोबर आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सन्माननीय शंकरराव पाटील खेमनर या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट देऊन या ठिकाणी चाललेल्या कार्यक्रमाचं निश्चितपणानं कौतुक या ठिकाणी या मंडळीच्या माध्यमातून झालेलं आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।